मारुती मंदिरापासून जो मुंबईकडे रस्ता जातो त्या रस्त्यावरती अतिप्राचीन म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून ही जे शिवलिंग आहे इथं स्थापित झालेलं आहे आणि फार पुरातन आहे. इथं जे शिवलिंग स्थापन केलेले पुरातन काळापासून तर तुम्ही बघा जे हेमाडपंथी मंदिर आहे म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांपैकी जे मंदिर आहेत हेमाडपंथी, तर हेमाडपंथी मंदिरांची जशी रचना आहे त्याच्यामध्ये ज्या स्थापन केलेल्या मूर्ती आहे त्या पद्धतीमध्ये हा जो पंचमुखी महादेव आमचा याला 5 तोंड आहे. एक पूर्व साईडला आहे, पश्चिमेला आहे, दक्षिणेला, उत्तरेला आणि वरच्या बाजूला. हा जे 5 तोंडांचा महादेव आम्ही म्हणजे यांना महादेव असून स्थापन केले, महादेव म्हणूनच स्थापन झालेले आहेत. ते देवांचे देव आहे. ते महादेव म्हणजे देवांचे देव आहे आणि त्यांची जी स्थापना झालेली शिवाजी महाराजांच्या काळापासून अगोदर पण झालेली आहे. ही जे आता शिवाजी महाराज ज्या टायमाला होते त्या टायमाला औरंगजेबांनी काही मंदिरांचा नाश केला, मंदिरं तोडफोड केली. तर त्या मंदिरांमध्ये हे मंदिर पण होतं आमचं. का याच्यावरती जे आमचे जुने महाराजांचे काळातले जे असतील भाविक लोक भगवान शंकरांच्या मूर्तीला इथं सोने जवाहर हिरे या अशा गोष्टी होत्या इथं पण, परंतु त्याची खंडना केलेली, ती काढून नेलेलं आहे, लोकांनी त्याची लूटमार केलेली. तर त्याच्यानंतर आम्ही इथं स्थानिक लोकांनी मिळून त्याला वज्रलेप दिलेला आहे आणि मूर्ती आहे त्या पद्धतीमध्ये जेव्हापासून पुरातन काळातली पुरातन पद्धतीनेच आम्ही जतन ठेवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही जी मूर्ती आहे ही सिन्नरमधील 12 ज्योतिर्लिंग आहे त्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. याला पंचमुखी महादेव असं म्हणतात आणि जागृत असं आहे. इथले जे स्थानिक भाविक आहे आजूबाजूच्या परिसरातले हे लोक इथे येऊन रोज सकाळी उठल्यावरती महादेवाला अभिषेक घालणे, त्याच्यानंतर पूजा अर्चना करणे. तर आता 2 वर्षाच्या काळापासून महापुराण शिवमहापुराण जे आस्था चॅनलवरती लाईव्ह चालू होतं तर त्याच्यामध्ये पंडित प्रदीप मिश्रा हे सीओरचे, तर ते जे काही भाविकांना तोडगे किंवा आरोग्यावरती काही प्रश्न असतील तर ते भाविकांचे प्रश्न सुटण्यासाठी ते जे लोकांना काही माहिती सांगायची तर त्याच्यामधले बरेचसे इथले भाविक आहे का ते त्यांचे तोडगे वगैरे इथं करतात. त्याच्यामध्ये पशुपतीनाथाची जी उपासना आहे ते पशुपतीनाथाचे उपवास इथं लोक भाविक श्रद्धेने करतात. आणि त्याचबरोबर या आमच्या महादेवाची अशी आख्यायिका आहे का ज्या टायमाला डॉक्टर लोक भरपूर प्रमाणात नव्हते तर लहान मुलांना ताप यायचा किंवा एखादा आजार व्हायचा तर त्यावेळेस 5 रंगाचा जो दोरा असतो त्या दोऱ्याला इथं आणून देवाजवळ ठेवायचे, देवाला गारानं मागायचे तर आमच्या मुलाला बरं वाटू दे आणि त्याच्यानंतर त्याचं नाव घेऊन तो दोरा त्या बाळाच्या गळ्यामध्ये घातला जायचा. तर घातल्यानंतर त्याला जो आजार आहे तो बरा होत जायचा आणि त्याच्यावरती त्याची प्रकृती सुधारायची. मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. तुम्ही जे बोललात की 5 रंगाचा दोरा, म्हणजे हे 5 रंग कुठले? पंचरंगी दोरा आहे ना. आता पंचरंगी दोरा आताच्या पद्धतीमध्ये मार्केटमध्ये एकत्र येतो. आता पंचरंगी दोरा जर धरला आपण एक आकाशी, सफेद, लाल, पिवळा आणि हिरवा त्याला पंचरंगी दोरा म्हणतात. आणि पंचरंगी दोरा हा पंचमहाभूतांचाच आहे. भगवान शंकर 5 तोंडांचे इथं. त्या हिशोबाने पंचरंगी दोरा आणून जर देवाजवळ ठेवला आणि लोकांनी देवाला सांगायचे. आता ही कधीची गोष्ट
पुरातन गोष्ट, ज्यावेळेस डॉक्टर लोक कमी होते आणि लोक आजारी पडले बा किंवा ताप आला, अशा वेळेस त्या टायमाला त्यांना इथे येऊन ते देवाची मानमानता करून देवाला सांगायची का आमच्या मुलाला बरं वाटू दे, त्यावेळेस ते इथे बरं अजून एक प्रश्न असा की हे जे 5 मुख आहेत, पंचमुखी आहेत, तर या प्रत्येक मुखाचं काही असं वैशिष्ट्य आहे, काही असं आहे तुम्हाला माहिती आहे का? त्याच्यामध्ये जे आहे ना, शिवपुराणाचं वाचन मी केलेलं नाहीये, पण शिवपुराणामध्ये जे आहे तर भगवान शिव ज्या दिशेला बघतात त्या दिशेचं महत्त्व आहे. पूर्व दिशेला बघितल्यानंतर, दक्षिण दिशेला बघितल्यानंतर, पश्चिम, उत्तर आणि ऊर्ध्व या प्रत्येकाला त्याचं महत्त्व विशिष्ट शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे. तर त्याच्यातलं फक्त दक्षिणमुखीचं आहे, म्हणजे दक्षिणेकडं जे बघतो भगवान शंकर, दक्षिणेकडं जे आहे आपले पितृदेवता, तर पितृंची देवता दक्षिणमुखी जे शिव आहे ही पितृंची देवता आहे. त्याच्यामुळे त्यांचं तोंड त्या टायमाला दक्षिणमुखीकडं असतं. त्या टायमाला तिची सेवा केल्यानंतर, म्हणजे दक्षिणमुखी पंचमुखी महादेवाची सेवा केल्यानंतर तुमच्या पितरांना मोक्षगती मुक्ती मिळण्यासाठी, म्हणजे असं प्रत्येक मुखाचं एक एक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. आता शिवपुराणाचं मी वाचन केलेलं नाही, त्याच्यामुळे मला डिटेल सांगता येणार नाही, पण दक्षिण मुखाचं मी ऐकण्यात येते बा, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न म्हणजे आहे एक म्हणजे विशेष महत्व आहे, हो. म्हणून 5 मुख आहेत. हो हो हो. आणि त्याच हिशोबाने ती 5 रंगी जो तुम्ही धागा म्हणता, हो. ते प्रत्येक मुखाच्या हिशोबाने, दिशेच्या हिशोबाने, पंचतत्वांच्या हिशोबाने तो वाहून मग परत तो धारण करायचं. बरोबर. म्हणजे एका हिशोबाने आपण म्हणतो की आपण म्हणू शकतो की जल, वायू, अग्नी हे जे पंचतत्व वगैरे आहेत सगळे ह्यांच्यामध्ये सामावलेले आहेत आणि त्यांचाच आपण आशीर्वाद घेऊन आपले सगळे व्याधी बऱ्या होतात. बरोबर. अजून एक प्रश्न असा आहे की ह्या शिवलिंगाच्या मागेच अजून एक पंचमुखी शिवलिंग स्थापित आहे, मग ह्याचं महत्व? ते कसं झालं मॅडम का, हे जे शिवलिंग आहे हे फार म्हणजे पुरातन काळातले, शिवाजी महाराजांच्या काळाच्या अगोदरपासून पण असू शकतं हे. तर त्याच्यानंतर इथं जे स्थानिक भाविक आहे, तर स्थानिक भाविकांच्या मनामध्ये संकल्पना आली का आपल्याला पूजेला हे भग्न झालेलं होतं त्यावेळेस, त्याला आता वज्रलेप केलेला आहे आम्ही. हा जो वज्रलेप दिला आहे, नाशिकचे महंत मंडळी, म्हणजे श्रावण महिन्यात जर तुम्ही कधी जर अचानक जर येऊन भेट दिली मंदिराला, तर तुम्हाला सांगतो सोमवार, शनिवार, इतर वेळेमध्ये, म्हणजे आता आपण बसलेलो आहे तर ह्या देवाच्या पूर्ण मूर्तीला येऊन विशिष्ट प्रकारचा सुगंधी स्नान आणि त्याच्यानंतर सुगंधी लेपन आणि सुगंधी द्रव्य अत्तर जे असतं त्याचं पूर्ण स्नान घातलं जातं या देवाला. तर त्या टायमाला हे केलेलं नव्हतं, तर त्याच्यामुळं भाविकांच्या मनामध्ये कल्पना आली माझ्याकडे मी नवीन शिवलिंग स्थापन करावं आणि त्याला भगवंतांनी बुद्धी दिली असेल कर तिथं. त्याच्यानंतर गणपती बाप्पा पाहिजेत, तिकडे हनुमंतराय पाहिजेत, अशा हिशोबाने माणसाच्या मनामध्ये कल्पना तयार झाली. कल्पना म्हणजे त्यांची श्रद्धा का भगवान महादेवांबरोबर माझा गणपती पण पाहिजे, इकडं रुद्रावतार पाहिजे, हा रुद्रावतार पण पाहिजे, त्या हिशोबाने मग त्यांची स्थापना केलेली असं. आणि पण हे असं आधी मंदिर होतं म्हणजे हे जे आता मॉडिफिकेशन केलेलं आहे किंवा हे जे आता सुशोभीकरण केलेलं आहे, हे जे आहे आत्ताच्या ह्याच्यात झालेलं आहे. ॲक्च्युली माझ्या मनात पण खंत आहे का भगवान शंकरांचे जेवढे पण 12 ज्योतिर्लिंग आहे, सिन्नरमधले पण असतील आणि सगळे टोटल ऑल इन भारतातले, जगातले, विश्वातले कुठले पण, तर आपण जे मंदिर आहे या मंदिरांमध्ये आपण 2 पायऱ्या खाली उतरून जावं लागते शंकराच्या मंदिरापर्यंत. हे जे पुरातन काळातलं मंदिर आहे ना आमचं, तर हे त्या पद्धतीनेच होतं. पण ज्या टायमाला मंदिरांची तोडफोड झाली त्या काळापासून मग ज्या भाविकाला जशी कल्पना सुचली, जसा निधी उपलब्ध झाला, जशी त्याची भाविकाची मनात श्रद्धा राहिली, त्या हिशोबाने त्यांनी ते करायचा प्रयत्न केला. पण मूर्त जी आहे ही आमची जुनी तिची मनापासून करून सगळं वरती हे केलं. मग आता पुढे एखादं देऊळ वगैरे बांधायचं काय आहे? देऊळ म्हणजे आता कसं आहे, या आमच्या शेजारी सगळे आमचे मित्रच आहे, त्यांच्या घराचं काम झाल्यानंतर इथं जे स्थानिक भाविक आहे आणि आमचं सगळ्यांचं मत जेव्हा आहे की बा काय याला आपण 4ही बाजूनी कोट करू. कोट केल्यानंतर पंडित लोक जे आहे मग काशीचे असतील, त्र्यंबकचे असतील, त्यांना विचारू आपण. आता त्याच्यात काय, आमच्या वहिनी आल्या मागाशी, ते मला म्हणे मी चिठ्ठी टाकली ती देवापुढे का तुला मला छत्र करायचं आहे.
पण माझ्या नशिबात ती नव्हती का चिठ्ठीवर निघालच नाही का तू छत्र कर म्हणून असं. आणि काही लोकांनी ते छत्र करायचा प्रयत्न केला तर त्यांना अडचणी येत गेल्या, अशा काही लोकांचं म्हणणं आहे. तर आता माझं वैयक्तिक माझ्या समोर जागा आहे इथं, माझं वैयक्तिक माझ्या मनात आहे का आपण इथं काहीतरी जेवण आपण त्यांना म्हटलं आपण उन्हात जर 4 तास उभं राहिलो तर आपल्याला जीव कसा तरी होतो. आज देव आपला किती काही वर्षापासून उन्हातानामध्ये पावसात आहे, थंडीमध्ये, आणि त्याच्यामुळं हा जो देव आहे या देवाची झीज राहील. अजून 200-500 वर्षानंतर तो प्रॉब्लेम येत जाणार ना त्याला, बरोबर आहे. त्याच्यामुळं आता जर आपण त्याची म्हणजे थोडाफार सगळ्यांच्या इच्छेनुसार, माझ्या नाही सगळ्यांच्या इच्छेनुसार, सगळ्यांच्या संकल्पनेनुसार निष्ठेनुसार प्रयत्न केला, आज शेवट महादेवाची जी इच्छा आहे ती जे काही पुढचं करायचं आहे असं. ते जोपर्यंत महादेवाची इच्छा होत नाही त्यांचे स्वतः छत्र करू देत नाही. 100% तसंच म्हणजे तसं म्हणता येईल किंवा अजून एक म्हणतो त्याचा वहिनींनी सांगितलं की मी चिठ्ठ्या टाकल्या आणि प्रयत्न केला विचारायचा तर मला इथं मंदिर बांधायचे, तुझ्यावरती कळस करायचं, त्याला परवानगी दिली नाही त्यांनी. एखाद्याच्या नशिबात असू शकते ते तुम्ही कमी एक अजून कोणी कोणाला माहिती नाही, पण मग उद्या भाविक हे बघा परमेश्वराचं काम आहे तो कोणाकडून पण करून घेऊ शकतो. बरोबर आहे. हां असं जोपर्यंत महादेव एखाद्याला संकेत देत नाही, माझ्यावर छत बनवायचं तर बनवून टाक, तोपर्यंत हे कदाचित त्यांची इच्छा आहे की नैसर्गिक ह्याच्यातच मी राहावं. हो असं असू शकतं ना. तर शेवट ते त्यांची इच्छा आहे, शेवटी महादेवाची इच्छा आहे. त्यांच्या प्रेरणेनेच आता तुम्ही आले, मी पण आलोय असं. पण आता इथले जे भाविक सगळे येतात प्रत्येकाला वाटतं तर आपण काहीतरी योगदान दिलं पाहिजे किंवा काही गोष्टी झाल्या पाहिजेत. तर वेळ ते ठरवतील. हो 100% वेळ तेच ठरवणार, त्याच्यानंतरच काहीतरी कार्य होऊ शकेल. इथे जे बेलाचं झाड आहे तर त्याच्यामुळे नैसर्गिक बेलवृष्टी पण होत असेल. पण हे तुम्ही लावलेलं आहे का कसं आहे? नाही लावलेलं आहे. आता आहे ना इथं पहिले फक्त आमचा देवच होता मॅडम, म्हणजे आम्हाला जसं आठवतं ते आजोबा होते, आजोबांच्या वयाचे, आजोबा पंजोबांच्या वयाचे, त्यांचं वय 94 होतं. तर त्यांनी येऊन नेमकं दर्शनाला आले ते आणि ते सगळे होतं त्या टायमाला. त्यांनी पण सांगितलं का मी जसं बघतोय तसं देव असाच आहे म्हणजे. आणि त्याच्या अगोदर काळापासून देव किती वर्षाचं आहेत ते मला पण माहिती नाही असं त्यांनी माहिती दिली, पण फार पुरातन आहे असं त्यांचं सांगितलं. बेलाचं फळ सुद्धा आहे किंवा हे सगळं हे वाहायला म्हणजे भाविकांना म्हणजे बाहेर जायला लागत नाही. आणि इथे आले एखादा व्यक्ती विचार करतो की अरे आज मी बेलाचं फळ नाही आणलं किंवा बेलपान नाही आणलं. म्हणजे इकडे अशी सुद्धा नैसर्गिक सुविधा झालेली आहे, करून ठेवलेली आहे की व्यक्तीला ते तिकडेच मिळून जातं. त्यांच्या आवडीचं त्यांची इच्छा बरोबर. तो ये आपने बहुत एक अच्छा ये मिला है हमें कि पंचमुख जो है, ये पंचमुखी जो महादेव है उनका जो चेहरा है, हर चेहरे का एक दिशा में होना, एक दिशा की तरफ देखना, और उनका जो महत्व है, हर चेहरे का जो महत्व है हर दिशा के ऊपर है. और हम ये भी कह सकते हैं कि पंचतत्व जो है, ये जो सृष्टि पंचतत्व से बनी है तो उनका प्रतीक है. देवों के देव है महादेव, काल भी उनके सामने झुक जाता है. तो ये ऐसी एक पुरातन मूर्ति है जिसको बहुत बार भग्न करने की कोशिश भी की थी. हमें ये भी पता चलता है कि ये जो देवस्थान है, ये जो शिवालय है, ये इतना जागृत है कि लोग अगर चाहते भी हैं कि भगवान हमारे धूप में, बारिश में, ठंडी में, खुले में ना रहे और छत बनाने की कोशिश करते हैं, तो उनको मान्य नहीं है. वो आज भी वैसे ही रहना चाहते हैं. जब तक उनकी इच्छा नहीं होती कोई उन पे छत नहीं बना पाता. तो शायद वो चाहते हैं कि जो, क्योंकि यहाँ से रास्ता भी गुजरता है, लोग या बहुत सारे लोग यहाँ से जाते हैं, तो शायद उनकी ये इच्छा हो कि अगर मैं मंदिर में अंदर चला जाऊँ तो जो आने वाले लोग हैं, जो भाविक लोग हैं, आसानी से मेरे दर्शन नहीं कर पाएंगे, मैं उनको दर्शन नहीं दे पाऊँगा. तो शायद ये भी उनकी इच्छा हो. प्लस साथ ही हम ये भी कह सकते हैं कि ये जागृत है. ये अगर आपकी कुछ
व्याधियाँ हैं, कुछ भी प्रॉब्लम्स हैं तो वो ठीक करेंगे, ये ऐसी मान्यता भी है। तो हम कह सकते हैं कि अगर आपको भगवान पे भरोसा है तो भगवान आपके भरोसे को कभी तोड़ेंगे नहीं, आपको आगे बढ़ने की प्रेरणा देंगे। जैसे हम यहाँ पे देख सकते हैं और एक पंचमुखी शिवलिंग है, ये तभी स्थापित हुआ क्योंकि यहाँ पे ये जो ओरिजिनल मूर्ति थी, ये जो ओरिजिनल शिवलिंग था वो भग्न हो गया था, किसी ने भग्न किया था। जब तक उसको पूर्ववत अवस्था में नहीं लाया जाता तब तक कोई तो दर्शन करने के लिए भाविक जब आते हैं तो उनके लिए भगवान वहाँ पे होने ज़रूरी है। इसलिए उन्होंने स्वयं किसी को प्रेरणा देके यहाँ पे पंचमुखी प्रतीक बनवाने लगाया है। तो हम एक ये भी कह सकते हैं कि भगवान अपने भक्त के प्रति बहुत ही जागरूक है। वो जानते हैं अपने भक्त की क्या ज़रूरत है, वो जानते हैं कि जब भक्त आता है तो उन्हें मुझे देखना है, तो मैं क्या कर सकता हूँ उनकी ये समस्या सॉल्व करने के लिए, कैसे समस्या का निराकरण हो सकता है। तो वो किसी ना किसी प्रकार से बुद्धि दे ही देता है इंसान को कि आप इस तरह से काम करो, इस तरह का कार्य करो, तो जब आप ये कार्य करोगे तो आपको मैं दिख जाऊंगा। बहुत अच्छा है यहाँ पे वातावरण। यहाँ पे रुद्रावतार में हनुमान जी हैं, गणेश जी हैं, उनके पुत्र। तो ये जो खुले में शिव जी हैं वो अपनी मर्जी से खुले में हैं, हम ऐसे कह सकते हैं। वो फिर से कोई और नया देवालय बनने नहीं दे रहे हैं जब तक उनकी मर्जी ना हो। धन्यवाद, तुम्ही येऊन जी माहिती दिली, म्हणजे तुम्ही ह्यांचं जे महत्त्व सांगितलं, प्रत्येक मुखाचं एक वेगळं महत्त्व आहे हे तुम्ही सांगून दिलं, प्लस एक जागरूकपणे कशी तुमची पाठ राखण करतात हेही तुम्ही सांगितलं। त्या माहितीबद्दल धन्यवाद, आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद। बने रहिए टायर ट्रेल्स पर मोनाली के साथ, और यहाँ पे भी दर्शन के लिए आइएगा ज़रूर। बहुत ही सुंदर मूर्ति है, आपको प्रसन्नता होगी। और अभी चलते हैं हम अपने अगले पड़ाव की तरफ।